कोकणात रिफायनरी प्रकल्प नाणारमध्येच करा असं विले प्रकल्प समितीने मागणी केली आहे। राज्यात नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच रिफायनरीच्या मागणीनं जोर धरलाय। नाणार भागात 8000 एकर जमिनीचं संमतीपत्रही देण्यात आले। कोकणातील रिफायनरी प्रकल्प इतर राज्यांमध्ये गेल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता राजापूरमधल्या नाणार रिफायनरी समर्थकांची मागणी पुढे येते। कोकणात रिफायनरी प्रकल्प नाणारमध्येच करा असं विले प्रकल्प समितीने मागणी केली आहे। अमित, तो असं बोलू शकतोस कसा की ही जमीन विकायची आहे म्हणून? ओंकार रूप श्री विनायका रे, प्रथम तुला वंदन। अरे संकेत, दादाच ना आला? तो बोलला की माझं काय फिक्स नव्हतं, त्याला लेट होणार होतं। मग आपण आरती सुरुवात करूया का? आरतीची वेळ निघून जाईल। चला करूया। चला चला आरतीला चला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, आई दादाला। या चला, गणपती बाप्पा मोरया। हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा, तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा। आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो, आज वाजत गाजत आमच्या आले हो गणपती आले, सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले, आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले, सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले। भाई तू कोण? दादा, ही माझी मुंबईमधली मैत्रीण। जर तारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ। आपल्या घरी पाहुणे आले। हो, चल मग तुला घर दाखवते। अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती। अरे आरती सुरुवात करायची कुठं? खाल्ला करूया? नाही खाल्ला करूया, नाही खाल्ला करूया। अरे जा बापसाच्या घरात जा। आलं? अरे ते जाऊ दे, आमच्या घरात कोणतरी मुलगी आली। चला आम्ही परत इकडे का आलोय?
चल तुला सांगतो. अरे पापड हे ना हे जसं शंकराला बिळा होतात ना तसं आपल्या बाप्पाला पण हे दुर्वा होतात. त्यासाठीच आपण हे सर्व काही करतो. चल मग मी पण तुला हेल्प करते. चला उगाच मोठे झाले. आकाशात उडायचं सोडून सोन्याच्या पिंजऱ्यात उडायचं. पैसे कमवूया मग सुखी होईल असं वाटलं. पण रेसमध्ये धावता धावता माझ्या आनंदाचं गाव मात्र अनहोणच. बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. कारी नये वा बशी नये वा नाही तर सुसाट आगीन गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. दादा तुझी गौराई आले. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ. कसं वाटतंय तुला आमच्या कोकणात? खूप छान वाटतंय. पण तुम्ही एवढी सर्वजण एका छोट्याशा घरामध्ये कसे काय राहता? आमचं घर जरी छोटं असलं ना तर आमची मनाची म्हणजे खूप मोठी आहे. दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली मोहरली खुलली कळी मोगराची. जय देवी मंगळा गौरी
आहे रे कोकणात. सुंदर निसर्ग, नारळांची बागा आणि खास म्हणजे कोकणातली साधी माणसं. खरंच इथली लोक जीवाला जीव देणारे आहेत. या 7 दिवसात कधी मला वाटलंच नाही की मी दुसऱ्याकडे राहायला आले. तुला एक सांगू, मला कायमचं इथेच राहायचं. कायमचं म्हणजे आपलं लग्न झालं की आपण इथेच राहूया. गामेश, ही सारी आपली जमीन आहे, तुला तर माहितीच आहे. आणि ही कुंपण पण आताच घेतलेली आहे. दादा मी काय बोलतोय, आपली जमीन आहे ना, मी विकून टाकूयात ना. तरी पडीकच जमीन आहे ना. बोलू शकतोस कसा की ही जमीन विकायची आहे? मला समजलंय तुला मुंबईला घर घ्यायचं आहे ते, पण असं? हो दादा, मला रूम घ्यायची आहे मुंबईमध्ये. माझा पैसा हातातच राहत नाही, म्हणून मला रूम घ्यायची. काय करायचं ते करा, विकायचं ते विका. व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा, निघून गेला रंग, विरून गेला धागा. व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा, तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा. माझ्या देवा. आल्या गेल्याची नात्या गोत्याची नजर दूर काढ देवा, घरातल्याची दारातल्याची नजर दूर काढ देवा. गणपतीच्या सणाला हे घर माणसांनी भरलेलं होतं. 4 दिवस आनंदानं नांदणारं हे घर आता मात्र पोरकं झालं. या मातीच्या घरांना ना माणसांची ओढ असते, कारण ही घरं जिवंत असतात. आमच्या पूर्वजांनी इथल्याच जिवंत मातीतून, झाडा पेढ्यातून बांधलेलं निसर्ग आणि माणसाला जोडणारं हे घरटं. दिसते भारी गणपतीची स्वारी, आला 10 दिस मामाच्या घरी.